टीव्ही नेक्स्ट मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. असं म्हणतात की पॉलिटिक्स इज अ अनसर्टनिटी, म्हणजेच राजकारण हे अनिश्चिततेचं एक उदाहरण आहे. याचं कारण असं, अलीकडच्या काळामध्ये जर राजकारणाचे चढउतार बघितलेत तर आपण सुद्धा म्हणू शकतो की खरंच राजकारण हे अनिश्चिततेचं एक गणित होऊन बसलेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम धक्कादायक युती या नगर परिषदेच्या निमित्तानं जर कुठे झाली असेल तर ती पहिल्यांदा चंदगडमध्ये झाली. दोन्हीही राष्ट्रवादी एकत्रित आलेत आणि त्यांनी असं ठरवलं की आता सत्ता आपण काबीज करायची. हा धक्का कुठं पचतो न पचतो तोच दुसऱ्या बाजूला गेल्या 10 वर्षापासून एकमेकांचे विरोधक असणारे मंत्री हसन मुश्रीफ यांचा गट आणि समरजित घाटगे यांचा गट, या दोघांनी हात मिळवणी केल्याने त्यांनी सांगितलं की कागलच्या विकासासाठी आम्ही एकत्रित येतोय. आता कार्यकर्त्यांनी करायचं काय, पण शेवटी नेत्यांनी भूमिका घेतली होती आणि कागलचं सुद्धा राजकारण राज्याच्या चर्चेमध्ये आलं. कारण कागलला राजकारणाचं विद्यापीठ म्हटलं जातं. खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गणितं वेगवेगळ्या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतं. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळमध्ये तर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि त्यांचे राजकीय कट्टर विरोधक असणारे खासदार धनंजय महाडिक या दोघांचे गट आणि कार्यकर्ते हे एकत्रित आलेले पाहायला मिळाले. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या आणि आघाड्या पाहायला मिळत आहेत. तर हे सगळं जे काही चालू आहे त्याच्यामधून जिल्ह्याचं राजकारण आगामी काळामध्ये बदलणार एवढं निश्चित, आणि म्हणूनच त्याच्यावरती चर्चा करणं हे क्रमप्राप्त आहे. आज माझ्यासोबत आहेत माझे ज्येष्ठ सहकारी राजेंद्र मकोटे, जे ग्राउंडवरती जाऊन या प्रत्येक गोष्टीचा कानोसा घेत आहेत. नेमकं ग्राउंडवरती लोकांच्या मनामध्ये काय आहे, पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये काय आहे, नेते कशा पद्धतीने विचार करतात, याच्यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत. राजेंद्रजी नमस्कार. काय जाणवतंय ग्राउंडवरती सध्या, जर एक नाही कागल आणि मी चंदगडचा आणि त्याच पद्धतीनं आपल्या जयसिंगपूरचा शिरोचा उल्लेख केला, काय राजकारण सध्या दिसतंय? राजकारण यामध्ये आमदार खासदारकीच्या राजकारणाचे संदर्भ वेगळे असतात, पक्षाचा बॅनर असतो, पण इथं प्रचंड प्रमाणात स्थानिक अगदी समोरासमोर समस्या असतात आणि स्थानिक आघाड्या महत्वाच्या ठरतात. त्यामुळं जरी राज्यात किंवा केंद्रात कट्टर विरोधक असले तरी ते अनपेक्षितपणे आपल्या भागात सवडीच्या राजकारणाप्रमाणे येतात. मलकापूर जे कोल्हापूरचं आपलं प्रवेशद्वार आहे तिथं बघितलं तर तिथं भाजपची गेली एखादी सत्ता आहे, त्याच्या विरोधात सगळे एकत्र झालेले आहेत. तर त्याच्या उलटं चित्र आपल्या शिरोळमध्ये दिसतं. तर ह्या सगळ्या याच्यात असताना एक सामान्य माणसाचं एवढं आहे की काही राजकीय युत्या येऊन देत, कार्यकर्ते काही असू देत, पण आमच्या समस्या सुटल्या पाहिजेत. हे त्यातलं एक महत्वाचं सामान्य जनतेचा आवाज म्हणतो तो असा आहे की आमच्या समस्या आम्हाला सोडून घेतल्या पाहिजे. त्यासाठी कोणतंही सोयीचं राजकारण या एका ठिकाणी होते. मग आता दुसरा की आता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार 1 आणि भागात 2 अशी 3 मतं प्रत्येकाला द्यायची आहेत. तर असं देताना नगराध्यक्ष आघाडी वेगळी आणि नगराध्यक्ष वेगळे आणि नगरसेवक वेगळी, असं दोन्ही वेगवेगळ्या सत्ता येतील की काय, असं पण काही ठिकाणी विचित्र तसं सगळं समीकरण होणार आहे. आणि या सर्वांचा एक केंद्रबिंदू हा कागल, मुरगुड आणि त्याचबरोबर आजरा, चंदगड, गडिंग्लज असा तो ट्रँगल आहे, तो एक राहणार आहे. हा एक भाग झाला एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला आपण तुम्ही जाऊन आला की शाहूवाडी आपलं वडगाव असेल, शिरोळ असेल, कुरुंदवाड असेल, हा एक ट्रँगल राहणार आहे. तर अशा दोन्ही ह्याच्यामध्ये आणि दोन्हीकडे टोकाचं वेगवेगळ्या प्रकारचं हे आहे. आणि या निवडणूक प्रथमच झालं की राज्यस्तरीय नेतृत्वाने डायरेक्ट यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे किंवा तिने बारकाईनं लक्ष घातलेलं आहे. त्यामुळेच जी कागलची युती झाली आणि त्यानंतर मुश्रीफ आणि घाटगेंची जी पत्रावळी झाली त्यामध्ये वरिष्ठ नेते म्हणले, अदृश्य शक्ती म्हणले, नेमकं कोण हे गुलदस्त्याने एका रात्रीत काढलं जे कार्यकर्त्याने धक्कादायक ठरलेलं आहे. अनपेक्षितपणे कार्यकर्ते म्हणजे नेते पत्रकार परिषद घेऊन आमची दिलजमाई सांगतात, पण कार्यकर्ते खालीचे डोकी फोडणारे असतात. त्यांनी आता त्यांच्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि ह्या अदृश्य शक्ती कोण हे मतदानातून दिसून येणार. सर्वसाधारण राज्याचा ज्यावेळेस मी विचार करतो, हे माझं वैयक्तिक मत आहे, ज्यावेळेस राज्याचा विचार करतोय तर याच्या अगोदर आपल्याला टोकाची ईर्ष्या पाहायला मिळायची. 2 उमेदवार समोरासमोर असायचे, प्रचार यंत्रणा कामाला लागायचे, कार्यकर्ते कामाला लागायचे. पण अलीकडच्या काळामध्ये सर्वसाधारण असं काही राजाभाऊ चित्र आहे का की मी कार्यकर्त्यांवरती खर्च करणार, बॅनरबाजीवरती खर्च करणार, सोशल मीडियासाठी मी खर्च करणार, एवढं सगळं करून मी मतदारांना खुश करण्यासाठी त्यांच्या एका ट्रिप्स काढणार आणि त्याच पद्धतीनं मतदारांच्या घरी लक्ष्मीचं दर्शन करणार, हा जर सगळा खर्च एकंदरीत बघितला तर तो लाखांमध्ये होत आहे. आणि एवढं सगळं करून
मलाच मतं मिळतील मतपेटीतून किंवा ईव्हीएम मधून याची खात्री नाही. म्हणून अलीकडच्या काळामध्ये असा एक फंड आहे का की आपण जर समजा काही वेळासाठी असं समजू की आपण दोघं परस्पर विरोधक आहोत, तर मी माझा सगळा कोट्यवधी पैसे या जनतेसाठी या सोशल मीडियासाठी खर्च करण्याच्या ऐवजी त्यातले काही पैसे देऊन मी तुम्हालाच बिनविरोधासाठी एक नाही विनंती करावी आणि तुम्ही अर्ज माघारी घ्यावा, त्या बदल्यात काही पैसे नोकरीचं आमिष दाखवावं. कारण तशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडे रुजताना दिसतंय. झालेलं आहे. काही ठिकाणी विदर्भामध्ये तर सरपंच पदाचे जाहीर लिलाव पण झाले. पण आपल्याकडे ते आलेलं नाही लोन. बरोबर. पण काही ठिकाणी छोटं गाव असतं, नोकरीचा प्रश्न असतो, बरोबर. तुम्हाला आर्थिक आम्ही दाखवतो, तुमच्या बरोबर. मुलग्याला नोकरी देतो की तुमचं आम्ही सगळं बघतो. डेअरीचं राजकारण असतं, त्यात तुमचं बरोबर. आम्ही हे करून घेतो. तर असे पैलू बघून करता येतात. आणि एक चांगला प्रयोग झाला पण तो फसला की पराळामध्ये पूर्ण विरोध करायचं बरोबर. चाललं होतं, पण ते शेवटच्या खटक्यापर्यंत ते दिलजमाई स्थानिक नेत्यात आणि याच्यात झाली नाही. त्यामुळं सावकारांनी आणि इतर आघाडी असे तिथं ते निवडणूक आता तिथं अपर्यायीपणे लागलेली आहे. पण काही ठिकाणी ज्या बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, 2-2, 3-3 जागा, ते स्थानिक समंजसच्या याच्यावर झालेले आहेत. असं जरी असलं तरी ह्या निवडणुका आता म्हणजे ह्यात खर्च होणारे पैसे आता गेल्या रविवारीच बघितलं तर कोल्हापुरात 70 ते 100 लक्झरी आल्या, ज्या सगळ्या पुण्यातून साताऱ्यातून इकडे आल्या. महालक्ष्मी दर्शन, बाळोबा दर्शन असं करून त्या सगळ्या गेल्या. कोल्हापूरचं पण तसं उलट चित्र आहे. इथं पण पंढरपूरला गेले असतील, अक्कलकोटला गेले असतील. असं एक धार्मिक पर्यटन करण्याचाही आहे. आणि महिला त्याच्या भाविक असतात, त्यामुळे बाबा आम्हाला अष्टविनायक यात्रा करून आणली, आम्हाला शिर्डी साईबाबा करून आणलं, असं पुढच्या काळात होणार आहे. आणि प्रचाराचं म्हटलं तर सोशल मीडिया आता प्रचंड आहे आणि सोशल मीडियावर ज्या कॉमेंट येतात, सामान्य नागरिक प्रचंड परखडपणे मतं व्यक्त करतोय. टक्केवारी किती होती सांगा, तुम्ही एकत्र आम्ही डोकं फोडं घेऊन घ्या सांगा. तुम्ही सुद्धा ते बघितलं असेल तर काय म्हणजे सोशल मीडियामध्ये एक मोठं व्यासपीठ मिळालंच आहे का? बरोबर. आता याचं जर आपण बघितलं तर राजेंद्र भाऊ, तुम्हालाही लक्षात येत असेल की आता पिढीनुरूप राजकारण बदलत चालले, राजकारणाचे फंडे बदलत चाललेत. याच्या अगोदरची जी अगोदरची पिढी होती ती तत्वनिष्ठा निष्ठेनं काम करणारी माणसं होती. जिथं नेता जाईल तिथं जायचे. म्हणजे अगदी लांबचं उदाहरण नको, आपल्याला जवळच कागलचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर याच्या अगोदरच्या राजकारणामध्ये म्हणजे सोयरीक व्हायचे नाही, विरोधी गटामध्ये सोयरीक व्हायचे नाही, अंत्य संस्कारासाठी जायचे नाहीत. इतकी निष्ठा या अगोदरचे लोक, टोकाचे मतभेद तेवढे जपले जायचे. आता ही पिढी गेल्यानंतर जी नवीन पिढी उदयाला आली त्यांना हे सगळं राजकारण आता समजायला लागले. त्याच्यासाठी एक म्हणजे मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत बातम्या जातात, पडद्यामागचं राजकारण काय चाललंय, आणि लोक आता तितके शिक्षित झालीत असल्यामुळे त्यांना एक कळतं की राजकारण नेमकं काय चाललंय. आणि त्याच्यामुळं कुठंतरी आपण जसं तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने की कमेंट्स वाचून तुम्हाला काय कळतं, कमेंट्स वाचून एवढंच कळतं की लोक शानी झालेले आहेत, त्यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे शेवटपर्यंत कोणाला कळत नाही. लोकांची सुद्धा मानसिकता एवढीच झाली, 5 वर्ष ते आपल्याला लुटतात, एक वेळेस त्यांच्याकडून घ्यायला काय हरकत नाही, एक वेळेस घेऊ पण मत ज्याला द्यायचंय त्यालाच आपण देऊ, ही सुद्धा मानसिकता दिसून येते. आणि त्याचबरोबर बघितलं तर दुसरं असं आहे की जरी हे प्रचाराचे नेते फंडे असले तरी केंद्रीय नेतृत्वानं किंवा राज्याच्या नेतृत्वाने यामध्ये लक्ष घातलंय. त्यामुळं पुढचं कोल्हापूरचं राजकारण असेल किंवा कागलचं राजकारण असेल, यावरून आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणूक आणि राज्याचं असं एकंदरीत चित्रच किंवा एक लिटमस चाचणीच आपल्या कागल परिसरात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात होतंय असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. काल 2 दिवसापूर्वीच राज्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले. त्यांनी अगदी शिरोळपासून जयसिंगवरून रोड शो केला, रात्री 1-1 पर्यंत सर्वांच्या भेटी घेतल्या. आणि दुसऱ्या बाजूने आता शेवट 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत प्रचाराचे. आता 30 तारखेपर्यंत जाहीर प्रचार 1 तारखेपर्यंत होणार आहे. तर त्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा होणार आहे. ती जोरात प्रमाणात आपल्या जयसिंगपूर परिसरात किंवा त्या ठिकाणी शिरोळमध्ये होईल. आणि राज्याचे मुख्यमंत्री यांची सभा चंदगडमध्ये होणार आहे 30 तारखेला, ती आता फायनल झालेली आहे. आणि चंदगडमध्ये कायमच फडणवीस साहेबांनी लक्ष दिलेलं आहे. तिथं अनपेक्षित उमेदवार देण्यापासून पाटील तिथं निवडून येण्यापर्यंत व्यक्तिगत लक्ष दिलं. आणि आता चंदगडच असं आहे की तिथं शिवसेना भाजपची युती आहे. त्यामुळं त्या निवडणुकीमध्ये जो काही शेवटच्या टप्प्यात प्रॉमिस दिले जातील किंवा वादविवाद होतील किंवा टोकाची अशी काहीतरी भूमिका जाहीर केली जाईल, ती सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या निवडणुकीचं एक पुढचं चित्र देणार आहे असं नक्की आहे. अगदी कणकवलीमध्ये सुद्धा जर बघितलं तर दोन्ही ठाकरे गट म्हणजे एकनाथ शिंदेचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट शिवसेना, हे दोघेही एकत्रित आलेले आपल्याला चित्र दिसून येते तिथं.
हो ते असं झाले अगदी विचित्र असे मृत्यू झाले. त्यामुळे सावंतवाडी सुद्धा राजकारणात व्यक्ती उभा केलेली आहे, त्यांना बिनविरोध द्या हो. इथंपर्यंत सगळं भावनिक आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि कोल्हापूरचं सगळं जर म्हटलं तर ह्या ज्या 13 नगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यानंतर ज्या लगेच लगेच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत त्याचं सुद्धा बेरजेचं राजकारण यामध्ये केलं जाते. आणि सगळ्यांना सांगितलं जाते किंवा तुला जिल्हा परिषदला आणि किंवा जिल्हा परिषदच्या जे उमेदवार आहेत ते आपण आपले मतदार पारंपरिक दुखवले जाऊ नये यासाठी ते वेट अँड वॉच किंवा तटस्थमध्ये प्रचार करताना असे पुढच्या काळात दिसून येत आहे. राजाभाऊ, एक प्रश्न विचारावा वाटतो, म्हणजे तुम्ही हे सगळे राजकारणातली स्थित्यंतर पाहिलीत. इतके वेळेस आपण पत्रकारितेच्या माध्यमातून इतकी पत्रकारिता करत असताना वेगवेगळी बदल पाहिलेत. म्हणजे अगदी पोस्टर रंगवण्यापासून चिटकवण्यापासून भिंती रंगवण्यापासून ते आता अगदी सोशल मीडिया कसं बदललेलं दिसतं तुम्हाला हे सगळं? आपण हे सगळं इव्हेंट कडे थोडंफार गेलेलं आहे. बरोबर. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे पहिला कार्यकर्ते झटायचे कार्यकर्ते म्हणजे आमचे वडील असतील किंवा आमच्या वडिलांची पिढी असेल ते स्वतः घरातनं भाजी भाकरी घेऊन जायचे, ते लाल टोपी घालून स्वतः प्रचार करायचे झेंडा लावून. ते आता पिढ्या हस्तक गेलेली आहे. सध्या इव्हेंट मध्ये आलेलं आहे. कोल्हे सभा जरी असले तर सभेचं तिथं स्टेज कसं असेल, त्यामुळे खुर्च्या कशा असतील किंवा मुंबई पुण्यात कोणाने व्हॅन उभी व्हॅन येणार असतील तर त्या कशा येणार, ते सगळं असं इव्हेंट मॅनेजमेंट च टाईप सगळं झालेलं आहे. आणि त्यामुळं कार्यकर्ता हा फक्त आता कार्यकर्ता राहिलेला आहे आणि सगळे हायटेकपणा ह्यातला वाढलेला आहे. दुसरं मुळे काय म्हटलं की युवक आणि सोशल मीडियाचं कसं बळव झालं तर आता भावनेचं राजकारण राहिलेलं नाही. पूर्वी कोल्हापुरातले लोक असतील असेल तर ग्रॅज्युएट नंतर पोरमध्ये आम्ही मुंबईला जातो, आता 12वी झाल्यानंतर आम्ही मुंबई पुण्याला जातो आणि आता प्रत्येकाने आपलं गॅजेट आहे. मोदी सांगतात की बाबा आम्हाला काय सांगा, आमचं काय सांगा, आम्हाला नोकरी कुठे मिळणार आहे सांगा. आणि त्यामुळं भावनिक राहणार नाही तर तुम्ही काय देणार आहात हे मात्र पुढच्या काळात नक्की ठरणार. नुसती पोकळ आश्वासनं चालणार नाहीत. त्यामुळं युवा जो मतदार आहे, जो मोठा आता भारत युवा देश म्हणलं जातं, तर युवा मतदार हा निर्णायक ठरणार आहे आणि त्याला तुम्ही काय देणार हे तुम्ही कट्टोकट सांगितलं पाहिजे. तुम्ही आता आपल्या वडिलांचा उल्लेख करताना सांगितलं की घरातून भाकर घेऊन ते पोस्टर्स आणि सायकलवरून जाऊन एक नाही हे करायचं. आता सुद्धा एक नाही अलीकडच्या काळामध्ये असे काही कार्यकर्ते होते, परंतु या कार्यकर्त्याने एक नाही जवळपास आपल्या जीवाचं अर्ध आयुष्य हे खर्च केलं राजकारणासाठी की आज ना उद्या आपल्याला पद मिळेल. काही काही जणांनी अगदी घरावरती तुळशीपत्र ठेवून नेत्यांच्या मागे फिरलेत. आपल्याला कुठेतरी राजकारणामध्ये आपल्या नेतृत्वाला कुठेतरी वाव मिळेल असं हे झालंय. परंतु अलीकडच्या काळामध्ये नेत्यांनी सगळं चित्र बदलल्यामुळं कार्यकर्त्यांनी जे आतापर्यंतचं आयुष्य खडतरपणाने हे केलं त्यांच्या आयुष्यापुढे आता कुठलाच पर्याय राहिलेला नाही. म्हणजे याच्या पुढे आता कार्यकर्ते दिसतील की न दिसतील याच्यापेक्षा आता तुम्ही म्हटलं त्या पद्धतीनं इव्हेंट मधूनच आता लोक येतील की काय असं जाणवायला लागले. आणि त्यावर आता कार्यकर्त्यांना सुद्धा कट्टरता बाळगून चालणार नाही. म्हणजे आपल्याकडे कसं असतं की लंडनमध्ये वगैरे आपण होतो, लंडनचं आपण उदाहरण घेतो तर तिथं आफ्टर 35-40 नंतर राजकारण म्हणजे तुम्ही तुमचं करिअर सेट करा, तुमचे शिक्षण घ्या, करिअर सेट करा आणि मग तुम्ही राजकारणात या. हे आपल्याला जे युवा नेत्याचं जे पेव फुटलेलं आहे की त्याला काही सांगता येत नाही, नुसतं डिजिटल बोर्डवर डिजिटल. शरद पवार म्हणाले होते की कोल्हापूरमध्ये नेता व्हायला फार काही करावं लागत नाही, एक 10-15 डिजिटल बोर्ड. तर ते न करता तुम्ही तुमचं एक आवड म्हणून किंवा एक टप्पा दुसरा म्हणून तुम्ही राजकारणाकडे ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांना राहणं गरजेचं आहे. कारण अनपेक्षित युद्धावरती होणार आहे. त्यामुळे मीच कट्टर कार्यकर्ता, माझे दैवत आता अशा पुढच्या काळात काही राहणार नाही. कारण नेतेच एवढ्या झपाट्याने आता बदलतात, म्हणतात की सरडा सुद्धा आता बदलणार इतक्या झपाट्याने ते बदलतात. त्यामुळं कार्यकर्त्यांना फ्रस्ट्रेक्शन येणारी पिढी आता गेलेली आहे. कार्यकर्ते सुद्धा असं म्हणतात की आपण सुद्धा आता जास्त भावनिक होऊन चालणार नाही, आपण वेट आणि वॉच. आणि नवीन जे आता आलेलं आहे तिकीट देताना की तुमचा सर्व्हे रिपोर्ट बघितला जाईल. मग हे सर्व्हे रिपोर्ट करतात कोण आणि बघतात कोण आणि त्याचं नेमकं सगळं गुलदस्त्यातच आहे. कार्यकर्ते म्हणतात आम्ही जर सर्व्हे रिपोर्टवर सगळं असणार तर आम्ही किती काम करायचं असं म्हणून जे बरोबर काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना थोडं नाराजी किंवा नैराश्य असं वातावरण आहे. तर एकंदरीतच राजकारणाची वेगवेगळी स्थित्यंतर सुरू आहेत. या स्थित्यंतरामध्ये जिल्ह्याचं राजकारण वेगळ्या टप्प्यावरती आहेत, त्याच पद्धतीनं राज्याचं राजकारण वेगळ्या टप्प्यावरती आहेत. आणि पूर्वीसारखं आता राजकारण हे राजकारण निष्ठा या गोष्टी बाजूला राहिल्यात. आता इव्हेंट्सच्या माध्यमातून हे राजकारण केलं जात आहे. आणि त्यामुळंच आगामी काळामध्ये जरी आज नगर परिषदेच्या माध्यमातून हे जे काही राजकीय डावपेच आखले गेलेत ते फक्त नगर परिषदेपुरतं आखले गेले नाहीत, याची पाळंमुळं ही जिल्हा परिषद आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून येते. ज्या पद्धतीनं राजाभाऊंनी सांगितलं की आगामी काळामध्ये अनेक
नेत्यांचे दौरे कोल्हापूरमध्ये आहेत. त्या कोल्हापूरच्या नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये आणखी काही समीकरणं घडणार का, हे सुद्धा बघणं मनोरंजक ठरणार आहेत. तर आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे ग्राउंडवरती आहेत त्या ग्राउंडमध्ये नेमका काय कानोस आहे, लोकांची काय कुजबूज आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं नाव आहे चर्चा तर होऊ द्या. आजच्या चर्चेत आपण इथंच थांबतोय, पण पाहायला विसरू नका टीव्ही नेक्स्ट मराठी.